परतीच्या पावसाने महाराष्ट्रामध्ये हाहाकार उडवलाय। हातातोंडाशी आलेल्या पिकांचा अक्षरशः चिखल झालाय। आधीच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असताना त्यातूनही जीवाच्या आकांताने जपलेली पिकं परतीच्या पावसात रानावावरातच कुजून गेली आहेत। त्यामुळे शेतकरी हताश आणि हतबल झालाय। पावया शेतामध्ये साचलेलं पाणी शेतकऱ्याच्या डोळ्यातही कसं पोहोचलंय। भंडारा जिल्हा हा भाताचा जिल्हा म्हणून सर्वदूर परिचित आहे। या भात पिकाच्या हंगामामध्ये यावर्षी भंडारा जिल्ह्यात 4 वेळेस अवकाळी पावसाचा जबर फटका बसला। भात पिकाची शेती अशी जमीनदोस्त झाल्याचं विदारक चित्र आहे। एकीकडे शेतकरी पिकवण्यासाठी कर्जबाजारी होतो आणि आता हातातोंडाशी आलेला भात पीक आता असं जमीनदोस्त झाल्याचं चित्र इथे बघायला मिळत आहे। काय सांगाल गणेशजी, ही जी आता अवकाळी परिस्थिती आली, काय कधी परिस्थिती आहे? खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटल्या तोंडी आलेला आहार आमच्या शेतकऱ्यांचा जात आहे आणि ह्या अवकाळी पावसामुळे त्या शेतकऱ्यांची आमची खूपच नुकसान होत आहे। त्यामुळे शासनानं कोणतेही पंचनामा न करता सरसकट आमच्या शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी। मागील वर्षी झालेला दुष्काळ, अतिवृष्टी आणि त्याच्यामुळे झालेलं पिकांचं नुकसान यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामाकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या। मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची पूर्णपणे दाणादाण उडवली असून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकतो की धुळे तालुक्यातील मी आता धमाणे गावात आहे। या गावामध्ये आता सध्या शेतांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि यासोबतच मोठ्या प्रमाणात आता हे पाणी जे आहे ते शेतातलं पाणी नाल्यात काढण्याची वेळ या शेतकऱ्यांवरती आलेली आहे। कपाशीचं पीक जे आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आणि आता ही जी कपाशीची पिकं ही पूर्णपणे आता या पाण्यामुळे सडून जाण्याची देखील भीती ही शेतकऱ्यांमधून आता व्यक्त होऊ लागली आहे। पिकांचे नुकसान आता बसून जाईल ती कापूस, आता बसली म्हणजे काय मग शेतकऱ्यांचा हालच आहे ना। मग शेतकऱ्यांना काय एवढं 1 लाख 1.5 लाख रुपये खर्च करून मला काय पिकणार याचं? शेवटी आत्महत्याची विचार प्रकरण होतील। मग गोंदिया जिल्हा हा मूळतः धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी धान पिकाची शेती केलेली आहे। आता हा धान पीक कापणी योग्य आलेला होता आणि अशातच पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याने धान पीक जमीनदोस्त झालेले आहे। आपण बघू शकता मी सध्या गोरेगाव तालुक्यातील सिलेगाव शेतशिवारामध्ये उभा आहे आणि वादळी वाऱ्यामुळे आणि या पावसामुळे या शेतशिवारातील जो धान पीक आहे तो जमीनदोस्त झाला आहे। तसेच शेतकऱ्याच्या बांधांमध्ये जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे। यामुळे जो कापणीला आलेला धान आहे त्याचे प्रचंड नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। जे तोंडाशी आलेलं घास होतं ते हिरावलं गेलं आहे। त्याच्यामुळे शासनाकडून तात्काळ पंचनामे करून मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करतायत। देवेंद्र ढांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।